तर भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनीही काँग्रेसच्या महिला आरक्षण विरोधी भूमिकेवरून टीका केली होती। महाराष्ट्र काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्या टीकेला उत्तर दिलंय। अशोक चव्हाणजी, खाल्लेल्या मिठाला जागायला शिका, पाठीचा कणा थोडा तरी मजबूत असू द्या, असं प्रत्युत्तर काँग्रेसने अशोक चव्हाणांना दिलंय। काँग्रेसने नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। तर या एक्स पोस्टमध्ये काँग्रेसने म्हटलं, अशोकराव, ज्या काँग्रेसशी आपले वडील स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब आयुष्यभर एकनिष्ठ राहिले, त्याच काँग्रेसशी आपण गद्दारी करण्या अगोदर 2023 मध्येच नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 म्हणजेच लोकसभा विधानसभेत महिलांसाठीचं 33% आरक्षण हे संसदेत एकमताने मंजूर झालेलं। ते 16 एप्रिल 2026 पासून लागूही झालंय। आपल्या माहितीसाठी, ज्यांच्यामुळे पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेल्यात ते स्वर्गीय राजीव गांधी यांनीच महिलांसाठी 33% आरक्षण लागू केलं। नंतर 50% आरक्षण काँग्रेसच्याच काळात लागू करण्यात आलंय। खाल्लेल्या मिठाला जागायला शिका, पाठीचा कणा थोडा तरी मजबूत असू द्या, असं काँग्रेसने या ट्विटमध्ये म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।